सगळ्यात जास्त उत्पन्न देणारं वाण म्हणजे 3567 या वाणाचे काही वैशिष्ट्य सांगतो। तर आपण या ठिकाणी आज कार्यक्रम आयोजित केला होता शेतकऱ्यांचा पीक पाहणी कार्यक्रम। त्या कार्यक्रमासाठी आलेला शेतकरी खूप आनंद होते व त्यांनी काही व्हिडिओ बनवले ते तुम्हाला मी थोडक्यात सांगेल। त्यानंतर 3567 या वाणाची मोठी आणि दमदार कणस आहेत, पण एक गुणधर्म याचा असा आहे की या वाणामध्ये डबल कणीस खूप 70 ते 80% डबल कणस आहेत। डबल कणसांना दोघं कणस सारखे भरलेले आहेत। त्यानंतर काही जे तोटे त्या तोटांना आपण बघू शकता की 3 कणस देखील या वाणामध्ये भरलेले आहेत। त्यामध्ये या वाणाचं एक खासियत अशी आहे की जडतंत्र खूप मजबूत आहे। जडतंत्र तुम्ही बघू शकता, जो दांडा आहे तो जडतंत्र मजबूत आहे, त्यामुळे हे वाण पडत नाही। त्यानंतर आपण या ठिकाणी बघत आहे की या तोट्याला देखील आपण इथं कंस जे दिसत आहेत आपल्याला ते सोलून बघणार आहे। 1 2 व हे उरलेलं तुमचं छोटं कणीस। 3 कंस या ठिकाणी या वाणामध्ये, पण 2 कंस जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीचे आहेत। जे छोटं कणीस आहे, जे तिसरं कणीस आहे ते छोटं आहे पण त्याला देखील दाणे लागलेले आहेत। इतर वराठीच्या तुलनेमध्ये हे कंस वेगवेगळ्या जागेवर येतात, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न येतं आणि वाढून भेटतं। धन्यवाद। मी एकच सांगतो सर्व शेतकऱ्यांना, येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये पायनेरचं पीक 3567 हे वाण लागवड करा। मी विजय साहेबराव पाटील, राहणार सारबेटे, तालुका अंबरनेर, जिल्हा जळगाव, एक शेतकरी। मी 3567 ह्या वाणाची 11 नोव्हेंबर 2025 या दिवशी लागवड केली व माझ्या हा जो मका आहे, एका तोट्याला 2 कणस आहेत आणि दोघं कणस समान अंतरावर आहेत। नंतर ह्या वाणाची दुसरी एक खासियत आहे, ह्या वाणाला सर्वात जास्त मुळा आहे, त्याच्यामुळे हा वाण जो आहे हा वारा वादळाला सहनशक्ती असल्यामुळे पडत नाही व ह्या दाणे जे कंस आहेत या कंसामध्ये जे गिट्टी आहे याची जाडी खूप बारीक आहे, त्याच्यामुळे दाण्यांची संख्या जास्त व वजनदार आहे। त्याच्यामुळे हा वाण मी मागील 3 वर्षापासून लागवड करत आहे।